जंतर मंतरवर लाठ्या चालवणाऱ्या सोनिया सेहरावत कोण? रील स्टार CRPF कमांडरला CJP विरोधातील पोस्ट का डिलीट कराव्या लागल्या? कोण आहे ही बाई? कोण आहे सोनिया सेहरावत? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर सोनिया सेहरावत यांनी एका YouTube वाहिनीला मुलाखत दिली होती. यात त्यांनी लाठीचार्जचं समर्थन केलं. तसंच विद्यार्थी हिंसक झाल्यानंतर चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून आम्ही कारवाई केली असं त्या म्हणाल्या. तसंच या कारवाईबाबत इतर काही प्रश्न विचारल्यानंतर राजकीय प्रश्नांना उत्तर देणार नाही असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे इंटरनेटवर त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. यानंतर सोनिया सेहरावत यांनी आपल्या Instagram हँडलवर कॉकरोच जनता पार्टीच्या विरोधामध्ये स्टोरी पोस्ट केली होती. घरात जमिनीवर उलटा पडलेला एक झुरळाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता. झुरळ उपडे पडल्यामुळे स्वतःहून सरळ होत नव्हते. या व्हिडिओला लिहिलेल्या कॅप्शनमध्ये सोनिया सेहरावत म्हणाल्या की हे स्वतःला सांभाळू शकत नाहीत आणि देश सांभाळायला निघालेले आहेत. सेहरावत यांच्या पोस्टनंतर कॉकरोच जनता पार्टीने याचा खरपूस असा समाचार घेतला. CJPचं म्हणणं आहे हे खूपच धक्कादायक आहे. CRPFच्या या जवानांना शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणारे विद्यार्थी झुरळ वाटतात म्हणून ते विद्यार्थ्याविरोधातील अमानुष मारहाणीचं समर्थन करत आहेत असा टोला CJPने लावलेला आहे. आणि यामुळे एक खळबळ उडालेली आहे. RAF आणि CRPF मधील अधिकारी आणि जवानामध्ये या स्टोरीवरून चर्चा सुरू आहे. या स्टोरीमुळे RAFची बदनामी होत असल्याचं बोललं जात आहे. RAF हे एक प्रोफेशनल युनिट असून जमाव नियंत्रण आणि दंगल नियंत्रण करण्याची महत्त्वाची जबाबदारी आमच्यावर असते. RAF म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्स. सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या जवानांना आपल्या गणवेशात रील्स बनवणं आणि हे फोटो सोशल मीडियावर टाकण्यास मनाई असते. सेवा नियमातील अटीनुसार त्यांनी सोशल मीडियावरील प्रसिद्धीपासून दूर राहणं अपेक्षित असतं. मात्र सोनिया सेहरावत त्यांच्या Instagramवर गणवेशात अनेक रील्स आणि फोटो दिसत आहेत. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या सोनिया सेहरावत या CRPFच्या म्हणजे केंद्रीय सुरक्षा दलाच्या मध्ये असिस्टंट कमांडंट असून त्या सध्या शीघ्र कृती दलामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्समध्ये काम करत आहेत. यासह त्या सोशल मीडियावर फिटनेस, डान्स, ट्रेनिंग्स निगडीत रील्स बनवतात. शिक्षण घेत असताना त्यांनी NCCमध्ये भाग घेतला. सुरक्षा दलात सामील होण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या अशी त्यांची एकंदर माहिती आहे. त्यांची ही माहिती आल्यानंतर सोशल मीडियामध्ये एकदम खळबळ उडालेली आहे आणि या खळबळीनंतर त्यांची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. सध्या CJPचं आंदोलन हे आता केवळ CJPचं आंदोलन राहिलेलं नाही. हे आंदोलन आता देशाचं आंदोलन झालेलं आहे. सगळ्या विरोधी पक्ष जरी यामध्ये तुम्हाला राजकारण वाटत असेल, काही जणांना असं वाटत असेल की विरोधी पक्षाला म्हणजे राजकारण आलं, परंतु लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये विरोधी पक्ष मग तो भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, कोणीही असो, एकदा विरोधी पक्ष जो कोणी असतो तो जनतेचा आवाज असतो. हीच लोकशाहीमधील प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे अशा वेळी विरोधी पक्षाने जनतेचा आवाज बनणं गरजेचं असतं आणि ते काम विरोधी पक्ष सध्या तरी चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. आणि अशा वेळी याला राजकारणाचं स्वरूप देऊन बदनाम करणं हे सत्ताधाऱ्यांचं काम असतं. ते त्यांचं काम करत आहेत. त्यांना त्यांचा बचाव करायचा असतो आणि ते बचाव करण्यासाठी अशा शब्दांचा वापर करत असतात. परंतु आपण या शब्दजाळामध्ये फसायचं नाही. आणि सध्या जे आंदोलन सुरू आहे यामध्ये आपण कोणत्याही हिंसेचं सुद्धा समर्थन करत नाही. ना पोलिसांनी हिंसा केली पाहिजे, ना विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. दोन्हीकडून शांततामय पद्धतीने परंतु आंदोलन मोठं झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनामध्ये सामील होणं गरजेचं आहे. कारण देश आता रिफॉर्म मागत आहे, देश आता बदल मागत आहे. सरकार कोणतं आहे याच्याशी देणं घेणं नाही, परंतु शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना, लोकांना बदल गरजेचा आहे. शिक्षण प्रचंड महाग होत चाललेलं आहे. गोरगरीब लोकांनी शिक्षण घेणं सोडून दिलेलं आहे. गोरगरीब लोकांच्या आवाक्याबाहेर शिक्षण गेलेलं आहे. अनेक कुटुंबाचं उत्पन्न इतकं नाही की ते मुलांना आता शिकवू शकतील. आणि जर शिकवलं तर समोर जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये ती मुलं टिकतील का असा प्रश्न त्या आईवडिलांसमोर निर्माण झालेला आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर अशा जर अधिकारी असतील, अशा जर महिला अधिकारी असतील, त्या या बेरोजगार तरुणांना, पीडित तरुणांना कॉकरोच समजत असतील, झुरळ समजत असतील, त्यांना मारणं म्हणजे योग्य समजत असतील, तर अशा वेळी नेटाने उभा राहणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. एक रहा, नेक रहा. जय महाराष्ट्र.